Welcome dear student. Myself B.D. Wankhede, Assistant Teacher of सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा भावानगर नांदेड. We are going to start a new syllabus, new days, bridge course of Standard 8, Subject Mathematics. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स सेमी इंग्रजी माध्यमातून आणि विषय आहे गणित आणि वर्ग आहे इयत्ता 8वी वर्ग 8वा. तर बघा मित्रांनो, पाहूयात आजच्या या सिलेबसच्या माध्यमातून आपल्याला कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे तो. न्यू सिलेबस, न्यू डेज सेकंड डे आहे. जो राहिलेला होता तो भाग आपण घेणार आहोत. काल आपण डे फर्स्ट घेतला, आज डे सेकंड घेऊया. क्लास 8 डे सेकंड. स्टुडंट नेम, फील्ड जॉमेट्री आहे. युनिट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, त्याचा काल भाग एक पाहिला होता आपण, आज दुसरा बघूया. आणि सब युनिट आहे. सब युनिट द प्रॉपर्टीज ऑफ angle bisector and perpendicular bisector of triangle. काय unit geometrical construction and sub unit is the properties of angle bisector and perpendicular bisector of triangle. Days second. Then here concept corner काय आहे ते बघूया आपण. Concept corner is the properties of angle bisector of triangle. Properties आपल्याला बघायचे आहेत. ॲबिलिटी, कन्सेप्ट म्हणजेच काय, ॲबिलिटी. फर्स्ट, टेक अ पेपर अँड ड्रॉ अ ट्रायंगल ऑन इट. बाय युजिंग अबोव ॲक्टिव्हिटी ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ इच अँगल ऑफ ट्रायंगल अँड answer the questions. All the angles bisector of triangles are congruent. Is the distance of perpend cube IA, IB and IC same? एम्प्टी बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्हाला. हिअर I is the centroid of the triangle and IA, IB and IC same? Question mark and empty box. Second, if we draw circle by taking I as center, is it touched to all sides of triangles and property of perpendicular bisector of triangle? एम्प्टी बॉक्स. त्या एम्प्टी बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि हे तुम्हाला तुमचा ॲबिलिटी आहे. कन्सेप्ट कॉर्नर क्लिअर झाला किंवा नाही, कन्सेप्ट क्लिअर झाला किंवा नाही, याच्यासाठी हा सेतू सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हेच तपासून पाहण्यासाठी शासनाने हा अभ्यासक्रम सिलेबस आपल्याला दिलेला आहे. एक या ठिकाणी एक ट्रायंगल आहे. PQR इज द ट्रायंगल अँड अँगल बायसेक्टर दाखवलेला आहे आपल्याला रेड अक्षराने. तर बघा एम्प्टी बॉक्स भरा काय येईल ते. नंतरची ॲक्टिव्हिटी आहे ड्रॉ द ॲक्यूट अँगल, राईट अँगल्स, ऑब्च्यूस अँगल विथ द हेल्प ऑफ स्केल. ड्रॉ द ॲक्यूट अँगल्स, राईट अँगल, ऑब्च्यूस अँगल विथ द हेल्प ऑफ स्केल. स्केलच्या सहाय्याने आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचा, राईट अँगल काढायचा आणि ऑब्च्यूस अँगलसुद्धा काढायचे आहेत. तिन्ही अँगल काढायचे आहेत विथ द हेल्प ऑफ स्केल. सेकंड काय ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच साईड. हिअर XYZ इज द ट्रायंगल अँड वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच साईड XY, YZ अँड XZ. Third activity is the perpendicular bisector of each side concurrent. हा प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क. फोर्थ, give name to the concurrent point of each triangle as point C and measure the distance of point C from vertices of each triangle. Give the name to the concurrent point of each triangle as point C and measure the distance of point C from the vertices of each triangle is the fourth
And fifth activity is the distance between CX, CY, CZ same or not. Sixth activity आहे, if we draw circle by taking point C as center of the circle, then DO of each vertex is on the circumference of the circle or not. सर्कमफ्रन्स आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर सेवन्थ ॲक्टिव्हिटी आहे, द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रुएंट, देअर पॉईंट ऑफ कॉन्क्रुएंसी इज कॉल्ड द सर्कम सेंटर अँड इज शोन बाय द लेटर सी. तर आय अंडरस्टूड, तुम्ही काय शिकलात, काय तुम्हाला येते. द रे विच डिवाइड द अँगल टू इक्वल पार्ट्स इज नोन ॲज द अँगल बायसेक्टर ऑफ द अँगल. सेकंड, द लाइन विच इज परपेंडिक्युलर टू द सेगमेंट मेक टू इक्वल पार्ट्स ऑफ लाइन सेगमेंट इज कॉल्ड परपेंडिक्युलर बायसेक्टर. अँड थर्ड, द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रुएंट, their point of concurrency is called the in center. And last time, the perpendicular bisector of the sides of triangle are congruent. The perpendicular bisector of the sides are congruent. Their point of congruent is called as circumcenter. ह्या गोष्टी आपण आज शिकलेल्या आहोत. तुम्ही जाणता ह्या गोष्टी. द रे विच डिवाइड अँगल टू इक्वल पार्ट्स इज नोन ॲज अँगल बायसेक्टर. त्यानंतर द लाईन विच परपेंडिक्युलर टू द सेगमेंट अँड मेक टू इक्वल पार्ट्स इज कॉल्ड परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्सी इज कॉल्ड द इन सेंटर. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ a triangle are congruent. Their point of congruent is called the circumcenter. त्यानंतर आपण असे शिकलो की द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्क्रुएंट. देअर पॉईंट्स ऑफ कॉन्क्रुएन्सी इज कॉल्ड इन देअर सेंटर. तर महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अँगल बायसेक्टर डिवाइड अँगल इंटू टू पार्ट्स and side line bisector divide the segment into two parts, two equal parts. These are the main point we understood here. Then practice corner, observe the above diagram and fill in the blanks. Type of triangle, the place of perpendicular bisector, acute angle triangle, right angle triangle on the hypotenuse of the triangle. ही जशी ब्लँक्स या ठिकाणी भरलेली आहे तसं इतर दोन ब्लँक्स तुम्हाला भरायचे आहेत. पहिली आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल, द प्लेस ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे कुठं असते त्याचा बायसेक्टर, ऑन द हायपोटेनियस आहे की ऑन द वर्टायसिस आहे हे आपल्याला सांगायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. त्याचप्रमाणे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, या ठिकाणी सुद्धा द प्लेस ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ही ब्लँक तुम्हाला भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचा हे या ठिकाणचा हा आजचा अभ्यासक्रम आहे आणि हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल, draw perpendicular bisector of sides. Where is the point of congruency triangle and of right angle. आपल्याला काय ॲक्टिव्हिटी काय आहे, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण काढायचा आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स, त्याचे परपेंडिक्युलर काढायचे सर्व बाजूंना. आणि व्हेअर इज द पॉईंट ऑफ कॉन्क्रुएन्सी ट्रायंगल, कॉन्क्रुएन्स ट्रायंगल आपण म्हणू, अँड ऑफ राईट अँगल. तर अशा प्रकारचा हा सेकंड डेचा सिलेबस आहे.
जो तुम्हाला दिलेला आहे. याची तयारी करा, वहीमध्ये लिहून ठेवा. जेव्हा आम्ही तपासायला मागू तेव्हा तपासायला शाळेत घेऊन या. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. धन्यवाद. थँक्स.